कुणी खुर्ची घेऊन पळतय, कुणी बॅगा चोरून नेतय, कुणी बागेतल्या कुंड्या उचलून नेतय, तर काही पुरुष मंडळी चक्क साड्या नेसून पळतायत। अहो हेच नाही तर काही महाभागांनी काय पळून नेलंय तुम्हीच पहा। हे चित्र आहे बांगलादेशातल्या पंतप्रधान निवासातलं। बांगलादेशमध्ये हिंसाचार माजला आणि त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावं लागलं। यानंतर जो जमाव पंतप्रधान आवासात घुसला त्यांनी काय धुडगूस घातला हे तुम्हीच पहा। विद्यार्थ्यांचा हा जमाव संसदेत घुसला आणि खासदारांच्या खुर्च्यांवर सेल्फी गेम सुरू झाला। नाचत गात विजय जल्लोष सुरू होता। दुसरीकडे काही जण थेट पंतप्रधान आवासात शिरले आणि शेख हसीना यांच्या बेडवर पोहोचले। हा भाऊ मस्त या बेडवर लोळतोय। आता हे पहा, कुणी खुर्च्या डोक्यावर नेतय, कुणी सिलिंग फॅन, कुणी सोफा सेट, कुणी जेवणाची भांडी, कुणी टेबल, तर कुणी चक्क बागेतल्या कुंड्याही उचलून आणल्यात। गादी, ब्लँकेट, वॉटर प्युरिफायर, अहो अगदी शेख हसीनांच्या गाडीचं टायरही खोलून पळून आणलंय। कॅरम बोर्ड, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन हे सोडलं नसतं तर नवलच। बरं एवढ्यावरही हा जमाव थांबला नाही बरं का। काहींनी तर चक्क शेख हसीनांच्या साड्यांवर डल्ला मारला। अहो सगळ्या साड्या सोबत नेता याव्या म्हणून काही तरुणांनी शेख हसीनांच्या महागड्या साड्याही नेसल्या आणि जमेल तितक्या गुणीत भरून नेल्या। एवढंच काय तर काही महाभागांनी काय नेलंय हे तुम्हीच पहा। बरं वस्तूंचीच ही अवस्था नाही झाली बरं का, तर जमावाने पंतप्रधान आवासातल्या तळ्यातल्या माशांनाही सोडलं नाही। सरळ पाणी खाली केलं आणि या माशांच्या कालवणाची तयारी केली। शेख हसीना ज्या सश्यावर प्रेम करायच्या त्या पाळीव जुंकुक नावाचा ससाही आंदोलकांनी सोडला नाही, त्याला सरळ उचलला। आरक्षणावरून पेटलेलं हे आंदोलन विद्यार्थ्यांनी उचलून धरलं। शेख हसीना आंदोलन हाताळायला चुकल्या, लोकशाहीच्या आडून हुकुमशाही दाखवली। 100हून अधिक विद्यार्थ्यांना पॉइंट ब्लँक वर मारलं आणि हाच ट्रिगर ठरला। देशभरातील विद्यार्थी एकवटले आणि करो की मरोच्या परिस्थितीत ढाक्यात पोहोचले। त्यानंतर जे घडलं ते सगळ्या जगाला माहिती आहे। शेख हसीनांना पळून जावं लागलंय, सैन्यानं देश ताब्यात घेतलाय, विद्यार्थ्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता बांगलादेशात पुन्हा लोकशाही येईल की सैन्य ताबा कायम राहील हे भविष्य सांगेल। पण लोकशाहीच्या आडून हुकुमशाह बनणं हसीनांना महागात पडलं आणि दशकभराच्या सत्तेचा अंत झाला आणि या अंताची ही शेवटची गोष्ट। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।